PFASमुळे वादग्रस्त ठरलेल्या लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीनं आज आपली बाजू मांडली। रत्नागिरी शहरातील एका खासगी हॉटेलच्या कॉन्फरन्स रूम मध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी या संदर्भातली आपली भूमिका स्पष्टपणे मांडली। पर्यावरणाच्या रक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, त्याबरोबरच मिटनी आणि आमच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे असंही त्यांनी या वेळेला सांगितलं। जे संभ्रम असतील, जे प्रश्न असतील, त्यांची आम्ही खुल्या रीतीने तुम्हाला उत्तर देऊ शकतो आणि तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण देऊ शकू, त्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स ठेवण्यात आलेली आहे। सुरू करण्याच्या वेळेस हे सांगू इच्छितो की लक्ष्मी ऑर्गॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी मागच्या 35 वर्षापासून महाराष्ट्रात कार्यरत आहे, तेही कोकणात म्हणजे महाडला। तर ह्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स थ्रू आम्हाला देशाचं आणि प्रदेशाचं दोघांचंही आर्थिक दृष्ट्या आमचा सहभाग झाला आणि करायला मिळाला, त्याबद्दल आम्ही आभारी आहोत। आणि यासोबतच कोकणवासियांबरोबर आमचं घट्ट नातं जुळलंय। महाडमध्ये त्याचं एक्झाम्पल आहे मागच्या 35 वर्षांचं, आणि आता ते लोट्यातही तसंच आम्ही करतोय। आंदोलन करण्याआधी आमच्याकडे ते टीम आली होती साईटवर। आम्ही साईटवर त्यांच्याशी मुलाखत घेतली, पूर्ण भूमिका की कसं आम्ही लक्ष्मीने कसे ते ॲसेट्स घेतले, आम्ही काय करतोय, काय प्रोडक्ट बनवणार, त्यांचे ॲप्लिकेशन काय आहेत आणि कसे ते महत्त्वाचे आहेत आजच्या आपल्या देशासाठी, बरोबर, हे सगळं आमचं डिस्कशन झालेलं, त्यांना पटलेलं, आणि त्यानंतर ते बाहेर जाऊन त्यांनी ते आंदोलन घोषित केलेलं। त्यानंतर सुद्धा त्यांचे काही प्रश्न होते, ते आम्हाला पाठवले, आम्ही त्यांची उत्तरं दिली। तर ते सगळं जसं एक एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन झाली पाहिजे ती झालेली आहे साहेब। 6 तारखेच्या मोर्चाचं आणि या प्रेस कॉन्फरन्सचा संबंध नाही, कारण की आम्ही हा प्रेस कॉन्फरन्स करण्याचा कधीपासून प्रयत्न करत होतो, पण ज्या वेगवेगळ्या व्हिजिट्स आणि ऑडिट ज्या चालू होत्या, आता त्यात भरपूर इन्फॉर्मेशन एक्सचेंज वगैरे चालू असतो, त्यात आमची सगळी टीम एंगेज होती। आता कुठे जाऊन एक वेळ मिळालाय की आता सगळे रिपोर्ट्स येण्याच्या मार्गावर आहेत, आणि तर म्हटलं आता एक बरोबर वेळ आहे जिथे की आपण प्रश्नांचं उत्तर देऊ शकतो। बघा, जी मिटनी कंपनी इटलीत होती तिचा आणि लक्ष्मीचा डायरेक्ट असा काही संबंध नाहीये। तिथे मिटनी कंपनी 1960 पासून कार्यरत होती, आणि त्यांनी 1960 पासून ते 2017 पर्यंत जे आम्ही वाचलंय, बरोबर, जे तिथे कोर्ट केसेस झाल्यात किंवा वृत्तपत्रात जे आले, त्याच्यावरून मी जेवढा रिसर्च केला आम्ही, त्याच्यावरून हे सिद्ध होतं की त्यांनी त्या पूर्ण 50 ते 55 वर्ष इफ्लुएंट विदाऊट ट्रीटमेंट नदीत आणि जमिनीत सोडलेलं आहे, ठीक आहे। त्यामुळे त्यांना शिक्षा झाली वगैरे वगैरे वगैरे। पण जेव्हा हे केस वगैरे चालत असल्यामुळे ती कंपनी कर्जबाजारी झाली। कर्जबाजारी झाल्यानंतर जशी आपल्याकडे सुविधा आहे तशी तिथेही एक कोर्ट आहे जो कर्जबाजारी कंपन्यांना लिलावात काढतो आणि ते सेटलमेंट करतो ज्यांच्याकडून ते कर्ज घेतलेलं आहे। तशा त्या कोर्टात लिलावात आपण लक्ष्मीने ती कंपनी विकत घेतली। कंपनी म्हणजे त्यात काय, ॲसेट्स म्हणजे जे रिॲक्टर्स वगैरे असतात ते, आणि टेक्नॉलॉजी नॉलेज, बरोबर। आता आपल्याला ॲसेट्स म्हणजे, कारण की ती डिझाईन आहे रिॲक्टर्सची, ती युनिक, ती खूप वेगळी आहे। इंडियात तसे रिॲक्टर्स नाही आहेत, म्हणून आपल्याला ती घेणं गरजेचं होतं। दुसरं टेक्नॉलॉजी, आपण टेक्नॉलॉजी घेतली तर आता ते 100 पेक्षा जास्त PFAS चे प्रोडक्ट्स बनवत होते। आपण ते प्रोडक्ट बनवायचे असं नाहीये, ते फक्त एक बेस झाला। आता त्या बेसला वापरून आपण उद्याच्या चांगल्या भविष्यासाठी आपण काय प्रोडक्ट डेव्हलप करू शकतो, कारण की पुढे जाता जे आता इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन करतोय जनरेशन, जेवढे विद्युत निर्माता आहेत ते आणि जेवढं ते विकतात इकडे तिकडे, त्या ट्रान्समिशन मध्ये गॅस वापरला जातो SF6, आता जो वापरतायत। SF6 हा गॅसचा जो ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट आहे, कार्बन फुटप्रिंट ज्याला म्हणतो, तो खूप जास्त आहे, त्याने पर्यावरणाला खूप मोठा धोका आहे। त्याचा जो सोल्युशन आहे, त्याच्यासाठी जो पर्यायी गॅस आहे तो PFAS चा गॅस आहे, ज्याने पर्यावरणाला वाचवलं जाऊ शकतं ग्रीनर अर्थसाठी। हा सोल्युशन आहे। DRDOला डिफेन्स याच्यात भरपूर PFAS केमिकल्सची गरज आहे आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी आणि उपकरणांसाठी। ते प्रोडक्ट्स आपण डेव्हलप करणार आहोत या टेक्नॉलॉजीला वापरून। तर मिटनी आणि लक्ष्मी यांची तुलना करणेच मुळात चुकीचे आहे। त्यांनी तिथे कसं प्रोडक्शन केलं, इफ्लुएंट का नाही ट्रीट केलं ते आम्हाला माहित नाही, पण ऍज अ लक्ष्मी आम्ही त्याच्यावर ठाम आहोत जेव्हापासून ती टेक्नॉलॉजी घेतली आणि लावली तेव्हापासून, की आपण PFASच्या इफ्लुएंटचं सायंटिफिकली ट्रीटमेंट करायचं, जे सायंटिफिकली प्रूव्हन आहे 100% डिस्ट्रक्शन करणारं, ते आहे इन्सिनरेशन। 100% तुम्ही कोणत्याही नेटवर जाऊन चेक करू शकता, इट गेट्स डिस्ट्रॉइड स्टार्टिंग
800 डिग्री पासून सुरुवात होते, जे छोटे असतात PFAS ते, तर 1200 पर्यंत फायनल जातं. आणि PFAS मुळात PFAS हा 10,000 प्लस केमिकल्सचा संच आहे. जसं आपण म्हणतो कडधान्य, भरपूर कडधान्य असतात, बरोबर. तसं PFAS मधला आम्ही काही प्रोडक्ट, आता आमच्याकडे 3 प्रोडक्टची परमिशन आहे. जे इफ्लुएंटचा टँकर आहे तो मॅनिफेस्ट थ्रू जातो. मॅनिफेस्ट म्हणजे हा एक MPCBचा वर्ड आहे. तो एक कागद असतो आणि तो आता डिजिटल आहे. म्हणजे जेव्हा मी इफ्लुएंट जनरेट केलंय आणि ते टँकरमध्ये भरला, आता जो तो टँकर आहे तो MPCB अप्रूव्ड असला पाहिजे. आणि तो अप्रूव्ड आहे हे कसं कळेल, तर त्यांच्या वेबसाईटवर जेव्हा मी जातो तिथे ड्रॉपडाऊन लिस्ट असते त्यांच्या अप्रूव्ड टँकरची. मी फक्त त्यातूनच टँकर घेऊ शकतो. आम्ही कोणताही दुसरा टँकर घेऊ शकत नाही, कारण की तो ट्रॅकिंग RFID असलेला टँकर असतो. त्याचं ड्रॉपडाऊन, त्याच्यात किती क्वांटिटी आम्ही भरली ती वेमेंटने येतं आणि ते कशासाठी आणि कुठे पाठवतोय आणि कोणत्या कॅटेगरीमध्ये पाठवतोय हे सगळं त्याच्यात नमूद केलेलं असतं. जसं आम्ही ते MPCBच्या वेबसाईटला हे सगळं एंटर करतो, 4 कॉपीज जनरेट होतात. एक कॉपी ट्रान्सपोर्टर सोबत घेऊन जातो, एक आम्ही त्याला दिलेलं आहे म्हणून आमच्याकडे प्रूफ आहे, एक MPCB कडे की आम्ही काहीतरी वेस्ट MWML ला पाठवलेलं आहे, आणि चौथी MWML कडे असते की आमच्याकडे तुमच्याकडे काय येणार आहे. मग जेव्हा हा टँकर रस्त्याने जातोय त्याचं सगळं ट्रॅकिंग होतं, कुठे थांबतोय, किती वेळ थांबला, कुठे थांबलं पाहिजे नाही, ते सगळं ट्रेनिंग त्यांना असतं, कारण की ते ट्रेंड आहे. तिथे पोहोचल्यानंतर ते परत पेमेंट करतात. माझ्याकडे एवढी क्वांटिटीची लक्ष्मीने सांगितली होती ती आलेली आहे, ह्याच टँकर मधून आलेली आहे आणि सगळं व्यवस्थित आलेलं आहे. आता मी याला इन्सिनरेशनला घेणार आहे. इन्सिनरेशन झाल्यानंतर त्यानंतर ते आम्हाला सांगतात की इन्सिनरेशन झालेलं आहे, एवढी क्वांटिटी आम्ही केलेली आहे आणि एवढं तुमचं बिल आहे. त्याप्रमाणेच आमचं त्यानंतर पेमेंट होणार. लोटे ते तळोजा, बरोबर. हे साधारणतः डिस्टन्स असेल तुमचं अराउंड 120 राईट असेल. नाही सॉरी जास्त असेल, 300 150 200 आसपास तळोजा. तर त्याच्यात कसं आहे मॅडम, याच्यात मिड मध्ये महाड आहे, बरोबर. आमच्या टीम्स लोट्यात आहेत, महाडला आहेत, बरोबर. आणि तर तिसरं आमचं हेड ऑफिस आहे मुंबईला, बरोबर. तर हे 3 पॉईंट झालेले आहेत आणि ह्या 3 ठिकाणी आम्ही इमर्जन्सी किट्स दिलेले आहेत, ट्रेनिंग दिलेले आहेत आणि ERT मेंबर्स रेडी ठेवलेले आहेत की इथे कोणत्या सेक्शन मध्ये काय झाल्यानंतर कोणी पोचायचंय आणि तिथे गेल्यानंतर काय काय करायचं, ही सगळ्यांना ट्रेनिंग आहे. काय ते उपकरणं सुद्धा लागतात की कुठे लिकेज असेल तर कसं त्याला अरेस्ट करायचंय, राईट, काय प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत, हे सगळे ट्रेन टीम आहे. आणि पूर्ण रूट मॅपिंग, रिस्क अनालिसिस आपण केलेलं आहे, त्याची SOP सुद्धा आहे. हा जो PFASचा पाणी आहे, ऍक्च्युअली ते खरं 99% पाणी आहे, 1% खाली त्याच्यात PFAS कंपाऊंड इम्प्युरिटीज आहेत. जर समजा ते पडलं, आता हे टॉक्सिक नाहीये किंवा कोरोसिव्ह नाहीये, म्हणजे जळत वगैरे असं काही नाही, ऍसिडिक नाहीये, न्यूट्रल आहे, pH त्याचा एकदम न्यूट्रल आहे, 7-7.5च्या आसपास. तर जेव्हा ते पडल तर त्याच्यात काय आहे की तेवढ्या भागाचं जे आहे ते आपण आम्ही गोळा करणार परत आणि ते परत इन्सिनरेशनला देणार डिस्ट्रक्शनसाठी, कारण की ते जाणार कुठेच नाही, ते तिथेच राहणार. पाणी उडून जाईल मॅडम, पण जे PFAS असतं ना ते वर सरफेसवर राहणार, कारण की सॉलिड आहे मॅडम. आमचं जे प्रोडक्ट आहे ना सॉलिड आहे. हा, आता कसं आहे, लिक्विड हे पूर्णतः इनसोल्युबल आहे जे आमचं प्रोडक्ट आहे. जेव्हा ते सॉलिड होतं त्याला थोडी सोल्युबिलिटी आहे, म्हणूनच ते पाण्यात थोडंसं 1% कमी ते असतं. हो ना मॅडम, जर विरघळली ते पाणी आपण वेगळं असं ठेवलं ना थोडा वेळ, पाणी इव्हॅपोरेट होतं, बरोबर आहे. पाण्याची हळूहळू इव्हॅपोरेशन, बाष्पीकरण होतं. आणि सॉलिड असतं ते बाष्पीकरण होत नाही, सॉलिड तिथेच जमून राहतं. बघा, लक्ष्मी ही पहिल्यापासूनच कोकणात आहे, महाडला आहे. साईट 1 साईट 2 आम्ही इथेच सुरुवात केली आणि इथेच वाढलो, आणि म्हणूनच इथलं आमचं एक चांगलं जवळचं नातं आहे कोकणाबरोबर, कारण की आम्ही इथे एस्टॅब्लिश झालो पहिल्यापासून, आम्हाला ती साथ मिळाली आहे. म्हणूनच आमच्याकडे जी लोट्यात पण आमचा प्लॉट होताच, राईट. मग आम्ही इथे म्हणजे का नाही टाकायचं मला हे कळत नाही. लोटे आमच्यासाठी महाराष्ट्र आणि खास करून कोकण जवळच आहे आमचं, कारण की बघा पहिल्यापासूनच जे स्थापना आहे ती महाराष्ट्रात आणि खास करून कोकणात आहे, म्हणूनच आम्ही कोकण निवडलं. दुसरं त्याला कारण नाही. दुसरं, आमची जी कार्यपद्धती आहे, मागच्या 35 वर्षाची हिस्ट्री आहे. आम्ही एन्व्हायरमेंट, हेल्थ आणि सेफ्टी या 3 गोष्टींवर कधीही कॉम्प्रोमाइज करत नाही. म्हणून आम्ही PFAS बनवतोय की कोणतंही केमिकल बनवतोय, बरोबर. महत्वाचं काय आहे, PFAS नाही, कोणतंही केमिकल बनवलं असतं, समजा मिटेनीमध्ये, इटलीमध्ये समजा ती PFAS ची कंपनी नव्हती, दुसरी फार्मास्युटिकल कंपनी, पण त्यांनी समजा इफ्लुएंट ट्रीटमेंट न करता सोडलं असतं तरी दुष्परिणाम झालेच असते की नाही. म्हणून महत्वाचं PFAS बनवत होते, काय बनवत ते नाहीये. तिथल्या ज्या मानक होते, बरोबर, तिथल्या ज्या
पर्यावरण सुरक्षेसाठी जे प्रबंध दिले गेले होते, जे सूचना दिल्या गेल्या होत्या त्या पाळल्या गेल्या नाहीत, त्यात ते दोषी सापडलेले आहेत. PFAS बनवण्याचा दोष त्यांच्यावर नाहीये, किंवा ते परमिशनच गव्हर्नमेंटने दिली होती ना, आणि अरे उघड्यावर तो प्लांट चालत होता, म्हणून PFAS प्रोडक्शन असं काही प्रॉब्लेम नव्हता. पोल्युशन वॉज द प्रॉब्लेम. नाही, आता बघा लोटीची साईट आपण आता सुरू केलेली आहे, बरोबर. अजून त्याची उलाढाल जवळपास डिक्लेअर्ड आहे का आता? नाही, मला वाटतं ते लिस्टेड कंपनी असल्यामुळे मला ते आता डिक्लेअर करता येणार नाही. पण जी डिक्लेअर्ड व्हॅल्यू आहे टोटल लक्ष्मीची आहे, ठीक आहे, मागच्या वेळेस ती 6,000 करोड आहे. EC बघा, EC घेत असताना EC घेण्याआधी आपल्याला एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट हा करावा लागतो, तोही कॉम्पिटंट अथॉरिटीज कडून, बरोबर आहे. तो केलेला आहे की आपण कुठे प्लांट टाकतोय, काय केमिकल्स बनवणार आहोत, काय स्टोरेज कॅपॅसिटी, त्याचे प्रिकॉशन्स काय घेतले पाहिजे, आजूबाजूला पिण्याच्या पाण्याचे सोर्सेस काय आहेत, काय झाडं झुडप आहेत, काय प्राणी पक्षी आहेत, हा सगळा स्टडी त्यात केलेला आहे. त्याच्या निर्देशाने आम्हाला काही शर्ती आणि अटी त्यात दिल्या गेलेल्या असतात EC देत असताना, की आम्ही काय केलं पाहिजे आणि काय नको करायला. त्या सगळ्या अटींचा आम्हाला वेळोवेळी पूर्तता करतोय की नाही आणि काय स्टेटसला आहोत त्याचा रिप्लाय सुद्धा आम्हाला सबमिट करावा लागतो. आम्ही हे सगळं ऑनलाईन सगळं करतोय. बघा, ते का करताय त्याच्यावर मी टिप्पणी करू शकत नाही, कारण की त्यांच्या बाजूने मी बोलू शकत नाही. मी लक्ष्मीच्या बाजूने सांगतोय की आम्ही जेवढे परवाने असले पाहिजे कंपनी चालवण्यासाठी सगळे आहेत, ज्या परमिशन्स असल्या पाहिजे त्या आहेत, त्यांचं काटेकोरपणे पालन करतोय. हो करतोय, कारण की एवढ्या ऑडिट्स एवढ्या व्हिजिट झाल्या, राईट. ते कुणीही आम्हाला प्रोडक्शन थांबायला सांगितलेलं नाही. आम्ही सगळं जे आम्ही केलं पाहिजे ते करतोय. आमचं इन्फ्रास्ट्रक्चर सेफ आहे. आणि तर दुसरं, PFAS आणि नॉन PFAS यांचं सेग्रिगेशन खूप छानरित्या आम्ही केलेलं आहे. प्लांटच वेगळे आहेत, त्यांच्या बाउंड्रीज वेगळे आहेत, त्यांचे कलेक्शन पिट्स वेगळे आहेत, आणि त्यांचं जे डिस्कार्ड म्हणजे पाठवायचं जे मेकॅनिझम आहे ते पण वेगळं आहे. म्हणून आम्ही ते सेग्रिगेट ठेवलेलं आहे. आता ही पाहणी सगळ्यांनी करून झालेली आहे, ठीक आहे. म्हणून मी एवढं सांगू शकतो की आम्ही जे करतोय ते पूर्ण कायद्याच्या चौकटीत राहून सगळे नियम काटेकोरपणे पालन करतोय, आणि त्यामुळे जे पर्यावरणाला किंवा स्वास्थ्याला किंवा सेफ्टीला काही हानी होणार नाही याची आम्ही दक्षता घेतो. ते आंदोलनाला बसले तसं मला माहिती, उपोषणाचं मला माहित नाहीये. त्यांनी आम्हाला पत्र दिलेलं, त्याच्यात काही प्रश्न होते. पहिले तर आम्ही समोरासमोर भेटलो, बोलणं झालं, सगळं क्लिअरली जसं मी आता तुमच्याशी बोलतोय सेम त्यांचे प्रश्न होते, सेम माझे उत्तर होते, कारण की सत्य चेंज होणार नाहीये, तेच राहणार आहे, बरोबर. तर तेव्हाही हे सगळं मी सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी घोषणा आंदोलनाची केली. त्यानंतर सुद्धा त्यांनी पहिलं जे प्रश्न उत्तरांचं पत्र दिलं की आमची आशंका आहे, त्याचं उत्तर दिलं. दुसरं परत पत्र आलं, परत आम्ही उत्तर दिलं. म्हणून आता त्यानंतर जे प्रश्न होते त्या सगळ्यांचं उत्तर दिल्यानंतर मी आता त्यांच्या बाजूने तर काही सांगू शकत नाही. ते काय, आम्ही फक्त जी मोर्चाची माहिती, आम्हाला डायरेक्टली तर कोणी लेटर दिलेलं नाहीये, पण प्रसार माध्यमातून आमच्याकडे आलं होतं. आम्हाला जे कळलं ते आम्ही फक्त अधिकाऱ्यांना, गव्हर्नमेंट ऑफिसरला सांगितलं की ह्या तारखेला मोर्चा येण्याची शक्यता आहे, आम्हाला असं कळलेलं आहे. आता PFAS इंडियामध्ये धोरण असं आता नाहीये, पण सुरू झालेलं आहे, ठीक आहे, जे मला माहिती आहे, राईट. दुसरं की पहिले इम्पॉर्टंट काय आहे की जर मी कोणतंही केमिकल एक क्लोज लूप सिस्टम मध्ये, जिथून की ते एन्व्हायरमेंट मध्ये मी जाऊ देत नाहीये, लँड मध्ये जाऊ देत नाही, वॉटर मध्ये मी जाऊ देत नाही, माणसांमध्ये मी जाऊ देत नाहीये, जोपर्यंत मी हे यांचं काटेकोर पालन करतोय तोपर्यंत, आता ते जेव्हा निर्देश येतील, आले तरी चांगले आहेत, नाही आले तरी आम्ही ते काळजी घेण्याचं तर आम्ही बंद करणार नाहीये, ठीक आहे. कारण की आम्हालाही, मी स्वतः तिथे प्लांटमध्ये असतो, मी साइटेड आहे, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत रोज असतो, त्या प्लांटला रोज जातो, ठीक आहे. आणि मला 23 वर्षाचा अनुभव आहे वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचा, वेगवेगळ्या केमिस्ट्रीजमध्ये काम करण्याचा. मला टेक्निकली सगळं माहित आहे, बरोबर की नाही, आणि मी तिथे काम करतोय. सो अकॉर्डिंगली जे मेजर, जे सावधानी परतली पाहिजे डिझाईनमध्ये, ऑपरेशन्समध्ये, ते आपण करतोय. 100% प्रोटेक्शन करतोय. PFAS हा डेव्हलप झाला होता काहीतरी अल्टरनेटिव्ह म्हणून, बरोबर आहे. पहिले हा नव्हता, पहिले काहीतरी त्रुटी होत्या गोष्टींमध्ये, त्याला काही प्रॉपर्टीज देण्यासाठी हा डेव्हलप झाला होता, बरोबर. तर आता काय करतायत की कुठे अनावश्यक आहे, जिथे PFAS कॅटेगरीचे प्रोडक्ट न वापरता चालू शकतं का, तशा पहिले एक वेगळं करतायत. PFOA, PFOS यांच्यावर खास करून स्ट्रिक्ट रेग्युलेटरी, म्हणजे त्याला बॅन म्हणता येणार नाही, पण कंट्रोल्ड वे मध्ये बनून रिस्ट्रिक्टेड यूज मध्ये, की जिथे खूप महत्वाचं आहे, तिथे त्याला रिप्लेसमेंट नाहीये, तिथे ते जाणार, इतरत्र जाणार नाही. जिथे वापरता न आलेलं चालेल
तिथे ते बंदी करण्यात येईल. हळूहळू फेज आउट, जसं आपलं ग्रीन हाऊस गॅसेसचं झालं किंवा आपले जे रेफ्रिजरंट गॅसेस R22 वगैरेचं झालं, फेज आउट हळूहळू होतात, त्याचे रिप्लेसमेंट फाइंड आउट करायचे असतात. आता ती सायकल सुरू आहे. म्हणून आपण आता जे प्रोडक्ट्सवर बोलतोय ते आपण जे पुढच्या जनरेशनचे प्रोडक्ट्स आहेत PFAS चे, जे की एन्व्हायरमेंटसाठी चांगले आहेत. हो हो, रिच नाही, पूर्णतः ब्लँकेट बॅन असं कुठेही नाहीये सर. कारण की आता युरोपमध्ये अजूनही PFASचं मॅन्युफॅक्चरिंग तर चालूच आहे, यूज पण चालू आहे, कन्झम्पशन चालू आहे. आम्ही ॲज अ लक्ष्मी 35 वर्ष, मी तेच म्हणतोय, प्लीज आम्ही असं नाही की पहिला प्लांट टाकलाय पहिली वेळेस काम करतोय. 35 वर्षाची हिस्ट्री आमची, बरोबर. म्हणून आमचे प्रिन्सिपल्स, कोर व्हॅल्यूज जे आहेत त्याच्यावर कधी आम्ही डेव्हिएट होणार नाही, याची गॅरंटी लक्ष्मी देऊ शकते आणि देते. बाकीच्या कंपन्यांवर बोलण्याचा माझा अधिकार नाहीये, पण लक्ष्मीच्या बाउंड्रीपर्यंत नक्कीच आम्ही सगळे नियम नेहमीच काटेकोरपणे पालन करू. हे आमच्या प्रिन्सिपल्स मध्ये आहे, आमच्या व्हॅल्यूज मध्ये आहे.